नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर निराधार पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आज आपण जाणून घेणार आहोत डिसेंबर हप्ता नेमका कधी जमा होणार, पोर्टलवर दाखवलेला मेसेज अचानक का गायब झाला, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे न मिळाल्याचे काय होणार। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा सर्व सरकारी योजना अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, सध्या सर्वात जास्त प्रश्न येत आहेत की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार। अनेक लाभार्थ्यांना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाहीत। कमेंट्स मध्ये वारंवार हेच विचारले जात आहे की पैसे का अडकले आहेत। यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे। आता जाणून घेऊया पोर्टलवरील मेसेज आणि प्रत्यक्ष वास्तव। पोर्टलवर काही दिवसांपूर्वी असा मेसेज दाखवण्यात आला होता की 23 ते 25 तारखेच्या दरम्यान पैसे जमा होतील, पण प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पोर्टलवरील मेसेज सुद्धा आता गायब झालेला आहे। यामुळे गोंधळ आणखी वाढलेला आहे। शासनाकडून आलेली वेगळी खुशखबर। आता मित्रांनो, डिसेंबर हप्त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची खुशखबर समोर आली आहे। समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद परभणी यांच्या माध्यमातून एक विशेष योजना राबवली जात आहे। ही योजना कोणासाठी? 0 ते 6 वयोगटातील दिव्यांग मुलांसाठी, ज्यांचे लवकर निदान आणि उपचार व्हावे त्यासाठी पालकांना निर्वाह भत्ता, आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। कोण पात्र आहे? ज्यांना दैनंदिन कामे करता येत नाहीत, स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ आहेत, UDID कार्डधारक दिव्यांग मुले, पूर्णपणे पालकावर अवलंबून असलेली मुले, अशा मुलांच्या पालकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। अर्ज प्रक्रिया: अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। 31 तारखेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे। स्क्रीनवर दिलेली माहिती स्क्रीनशॉट घेऊन नक्की काळजीपूर्वक वाचा। डिसेंबर हप्ता नेमकं काय चाललंय? आता पुन्हा डिसेंबर हप्त्याबाबत बोलायचं झालं तर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। GR न येताही पैसे वाटप होतील असं सांगण्यात आलं। पोर्टलवर मेसेज आला, पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही। नेमका अडथळा काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। पुढील संभाव्य तारीख आणि वास्तव: आता परिस्थिती पाहता 29 तारखेपर्यंत हप्ता येण्याची शक्यता नाही। उद्या सुट्टी असल्यामुळे ना मेसेज येतो ना पैसे जमा होतात, हे आधीही पाहिलेलं आहे। पुन्हा नवीन तारीख कधी जाहीर होते आणि प्रत्यक्ष पैसे कधी सुरू होतात हा मोठा प्रश्न आहे। आता बघूया लाभार्थ्यांच्या अडचणी काय। मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांचे औषध संपले आहेत, रोजच्या गोळ्यावर अवलंबून आहेत। मागील 2-3 महिन्यांपासून वेळेवर पैसे न आल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। ही अडचण फक्त दिव्यांगांपुरती मर्यादित नसून इतर निराधार लाभार्थ्यांनाही भेडसावत आहे। मित्रांनो, डिसेंबर हप्त्याबाबतची ही संपूर्ण आणि खरी परिस्थिती होती। जसा अधिकृत निर्णय येईल तशी सर्वात आधी अपडेट तुम्हाला याच चॅनलवर दिली जाईल। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुमचा हप्ता आला का कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा सरकारी योजना अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया पुढील अपडेटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।